आयुर्वेदाचं साहित्य लिहिलं गेलं आहे. आमची जीवनशैली प्रॉपर नाही आहे, तर ह्या जीवनशैलीबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही जगायचं कसं आहे हे सांगता आयुर्वेद. बरेच जण असं म्हणतात की मांसाहार खाणं हे माणसाचं अन्नच नाही आहे. मग आयडियल जीवनशैली कशी असली पाहिजे आयुर्वेदानुसार? आजकालची जीवनशैली इतकी बदलली आहे, लोक 10 मिनिटं सुद्धा चालत नाहीत दिवसभरात. बरेच लोक सकाळ सकाळी चहा पितात. कारण चहा म्हणजे इमोशन्स आहेत लोकांसाठी. बऱ्याच लोकांना दही ताक सोबत खायची सवय असते. हे योग्य आहे का? आयुर्वेदनुसार दही हे अभिसंधी समजलं जातं. जगामध्ये सर्व व्यक्तींच्या प्रकृती ह्या 3च दोषांनी बनतात. बरं, बऱ्याच वेळा असं पण होतं की 7-8 तास झोप घेऊन सुद्धा दिवसभर माणूस आळसात असतो. त्याचं पण काय कारण आहे? डोळ्याच्या ठिकाणी आलोचक पित्त आहे, त्यामुळं तुमच्या झोपेवरती परिणाम होतो. बरेच तज्ज्ञ लोक सांगतात की जेवणाच्या अगोदर पाणी पिलं पाहिजे, जेवण करताना नाही पिलं पाहिजे. जेवणाच्या आधी पाणी पिलं तर तो व्यक्ती कृश होतो, बारीक. काही लोक मिल्कशेक पितात. आयुर्वेदाच्या सक्त विरोधात आहे. वेट लॉससाठी मध आणि लिंबू पिळालेलं गरम पाणी घेतात, तर तो विषकारी आहे. तसं तर पाहायला गेलं तर मग आपली जीवनशैलीच पूर्णच खराब आहे. बरेचसेच रोग हे पोटापासून सुरुवात होते त्यांची. एक भाग अन्नासाठी, एक भाग पाण्यासाठी आणि एक भाग वायूसाठी. हे आयुर्वेदाने 4-5 हजार वर्षांपूर्वी सांगितलेलं. मॅम, आज आम्ही बघतो अनेक लोकांना पित्ताचा त्रास आहे, मग त्याच्यामुळे ढेकर येणं वगैरे अशा प्रकार घडतात. साधा सोपा सरळ उपाय आहे. जर तुम्हाला पित्त होतंय, तुम्हाला आंबट गुळण्या येत आहेत, वरती जळजळल्याप्रमाणे वाटतंय, वजन उलटा वाढतं, कारण तो पदार्थ पचायला जड बनतो. लास्ट वीकमध्ये माझा एक मित्र आहे ज्याचं वय 30-31 होतं. त्याची सडनली डेथ झाली. आम्हाला आजही समजत नाही की त्याच्या डेथचं रिझन काय आहे ते. आम्ही अक्षरशः सगळीकडून ट्रेस केलं. त्याच्यानंतर आम्हाला समजलं की त्याची जीवनशैली खराब झाली होती. मित्रांनो, हा मुद्दा फक्त माझ्या मित्रापुरता मर्यादित नाही आहे. आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांचं अकाली निधन होतं आहे आणि त्या निधनाला कुठेतरी कारणीभूत आहे त्यांची जीवनशैली. आम्ही आज झोप वेळेवर घेत नाही आहे, आमचं खाणंपिणं व्यवस्थित नाही आहे. आम्ही निसर्गाच्या विरोधात जाऊन आमचं पूर्ण जीवनचक्रच बदलून टाकलेलं आहे. मग या सगळ्यांमध्ये आयुर्वेदाचं किती महत्त्व आहे, आयुर्वेदाप्रमाणे आपण राहतो का, किंवा आपली जीवनशैली तशी आहे का, यावरतीच मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर श्वेता मॅम आपल्यासोबत आलेल्या आहेत. गेल्या 6-7 वर्षांपासून त्या आयुर्वेदामध्ये काम करतात. MD आयुर्वेद आहेत त्या. अनेक मुलांना, अनेक लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की माणसाच्या जीवनामध्ये आयुर्वेदाचं महत्त्व किती आहे आणि आयुर्वेद म्हणजे नक्की काय. मॅम, द रोहित पाटील शोमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. नमस्कार. खरं तर अपवाद याला मी सुद्धा नाही आहे. आज आमचं सगळ्यांचं जीवनचक्र पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. पूर्णपणे आम्ही निसर्गाच्या विरोधात जाऊन सगळ्या गोष्टी करतो आणि याचा कुठेतरी जीवनावरती आपल्या फटका बसतोय. त्याच्यामुळे हे अकाली जाणं वगैरे अशा बऱ्याच गोष्टी घडत आहेत. आज आम्हाला हार्ट अटॅक येणं म्हणजे आम्हाला असं वाटायचं की माणूस जाड असला की त्याला अटॅक येतो, पण आम्ही आज बघतो की सडपातळ असणारी लोकंसुद्धा अकाली जातात, ते अगदी 25-20मध्ये. तर या सगळ्यांवरती तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, किंवा माणसाच्या आयुष्यामध्ये जे काही घडतंय किंवा मी जीवनशैलीबद्दल बोललो त्याच्याविषयी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करणारच आहात. सुरुवातीला तुमचं नाव सांगा, तुमचं शिक्षण सांगा आणि या क्षेत्रात तुम्ही कधीपासून आहात आणि आजपर्यंत किती लोकांना तुम्ही मार्गदर्शन केलं आहे हे आमच्या ऑडियन्सला सांगा. नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्वेता शेटे. माझं शिक्षण आयुर्वेद MD झालं आहे. 2015-16 पासून मी या क्षेत्रामध्ये अविरतपणे काम करत आहे. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आयुर्वेद म्हणजे नक्की काय? अगदी बरोबर प्रश्न विचारलात तुम्ही. आयुर्वेद म्हणजे काय? आयुर्वेदचा अर्थ आहे किंवा त्याचा उद्देश आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमन. स्वस्थ माणसाचं, हेल्दी माणसाच्या स्वास्थ्याचं, आरोग्याचं रक्षण करणं आणि आतुर म्हणजे रोगी, जो आजारी आहे त्या माणसाच्या प्रकृतीला बरं करणं, हा आयुर्वेदाचा उद्देश आहे. ओके. आयुर्वेदाची सुरुवात कधीपासून झाली? म्हणजे आयुर्वेदाची सुरुवात पाहिलं तर 4-5 हजार वर्षांपूर्वी झाली. ओके. वेगवेगळ्या आचार्यांद्वारे, जसं की आजकाल आपण लेखक पाहतो तसं त्या काळी वेगवेगळ्या आचार्यांद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करून आयुर्वेदाचं साहित्य लिहिलं गेलं आहे. जसं की आचार्य चरक आहेत, आचार्य सुश्रुत आहेत, अलीकडच्या काळात झालेले आचार्य वाग्भट आहेत. यांना एकत्रितपणे बृहतत्रयी म्हणतात. बृहत म्हणजे मोठे, ज्यांचं आयुर्वेदमध्ये फार मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे काही लघुत्रयी आहेत. लघु म्हणजे छोटे,
माधव निदान असतील, योगरत्नाकर आहेत, अशा लेखकांनी किंवा अशा आचार्यांनी लिहिलेल्या संहिता किंवा साहित्य आपल्याला आयुर्वेदामध्ये पाहायला मिळतं. मी सुरुवातीलाच जीवनशैलीबद्दल बोललो. सडनली माझ्या मित्राची डेथ झाली. जसं की आजकाल आमची जीवनशैली प्रॉपर नाही आहे, बरोबर आहे का? मग कुठेतरी मी आयुर्वेदाप्रमाणे राहत नाही आहे. जसं तुम्ही सांगितलं की आयुर्वेद म्हणलं की हेल्थ, तर ह्या जीवनशैलीबद्दल तुमचं काय मत आहे? आयुर्वेद हा ॲलोपॅथी किंवा इतर वेगवेगळ्या पॅथीजपेक्षा वेगळा काय आहे याचं उत्तर स्वतः आयुर्वेद देतो. ओके. आयुर्वेद हा चिकित्सेचं शास्त्र नंतर आहे. आयुर्वेद हा जीवनशैलीचं शास्त्र आहे. ओके. तुम्ही जगायचं कसं आहे हे सांगतं आयुर्वेद. तुमच्या हित, अहित, सुखी, दुःखी आयुष्याविषयी मार्गदर्शन करणारं शास्त्र आहे आयुर्वेद. चिकित्सा हा आयुर्वेदाचा नंतरचा भाग झाला. आयुर्वेदमध्ये जीवनशैली सांगताना वेगवेगळ्या आचार्यांनी दिनचर्या म्हणजे दिवसा तुम्ही डे टू डेचं शेड्यूल तुमचं कसं बनवायचं आहे हे सांगितलं आहे. ऋतुचर्या तुमच्या सीझनलनुसार तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत बरोबर. हे सांगितलं आहे. आयुर्वेदमध्ये रात्रीचर्या सुद्धा सांगितली आहे की तुम्ही रात्रीच्या वेळी काय काय केलं पाहिजे. तर आयुर्वेदमध्ये बऱ्याच पर्स्पेक्टिव्हनी, बऱ्याच दृष्टिकोनातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. बरोबर. साधारणतः म्हणजे श्रावण महिना आला की मांसाहार टाळा असं म्हटलं जातं. काय रिझन आहे त्याच्या पाठीमागचं? श्रावण महिना ज्या वेळेला येतो त्यावेळेला वर्षा ऋतू असतो. वर्षा ऋतूमध्ये अग्निमांद्य असतं. ओके. तुमची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती थोडीशी वीक असते किंवा आपण म्हणू की भूक इतकीशी लागत नाही. आणि अशा काळामध्ये जड अन्न पदार्थ खाणं जसं की मांस या पदार्थाला किंवा मटण किंवा त्यातले जे वेगवेगळे प्रकार आहेत यांना आपण काय म्हणतो की हे सगळे जड कॅटेगरीतले प्रकार आहेत. तर हे सगळे डायजेशनसाठी किंवा पचनासाठी खूपच जड आहेत. आणि आयुर्वेद हा अग्नीवर काम करणारा शास्त्र आहे. म्हणून पावसाळ्यात विशेष करून या सगळ्या गोष्टी घेतल्या जात नाहीत. ओके. हे जे तुम्ही सांगितलं ते सायंटिफिक रिझन आहे, बरोबर? म्हणजे ह्या मुद्द्यावरून खरं तर खूप मोठा वाद आहे की शाकाहारी की मांसाहारी. बरेच जण असं म्हणतात की मांसाहार खाणं हे माणसाचं अन्नच नाहीये. पण काही असे पुरावे पण आहेत की जेव्हा अश्वयुगीन काळात आपण होतो तेव्हापासून माणूस मांसाहार खात आलेला आहे. मग बऱ्याच वेळा त्यांची बऱ्याच ठिकाणी तुलना पण केली जाते. आपल्या आयुर्वेदामध्ये काय सांगतं? आयुर्वेद आपलं मांसाहार करा म्हणून सांगतं का? आयुर्वेदमध्ये मांसाहारी प्रकार सांगितलेले आहेत. वेगवेगळ्या मांसाचे तुमच्या शरीरावरती काय फरक पडतो त्याचा तुमच्या शरीरावरती काय उपयोग आहे, त्याचे फायदे काय आहेत हे सांगितलं आहे. जसं की हरिणाचं मांस आहे, लावा किंवा तित्तर किंवा अगदी बकऱ्याचं मांस आहे किंवा कोंबड्याचं मांस आहे. आणि त्या प्राण्याच्या वेगवेगळ्या पार्ट्सपासून जर आपण वेगवेगळे पदार्थ किंवा वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स तयार केलेत तर त्याचे फायदे काय आहेत हे सुद्धा आयुर्वेद सांगतं. आजच्या काळातला हा फरक आहे की प्रमाण आणि तुमची वेळ, तुम्ही तो आहार कोणत्या मात्रेत, कोणत्या क्वांटिटीमध्ये आणि कधी घेताय, कसा घेताय यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. याचं उदाहरण मी असं सांगेन की पहिल्यांदा शारीरिक क्षमतेची आपण कामं करत होतो, हे सर्व श्रुत आहे सगळ्यांना. त्यावेळी तशा पद्धतीचा आहार जो आपण घेत होतो मांसाहार, तो अगदी आपल्याला पचनक्रियेसाठी सुलभ व्हायचा. आजकालची जीवनशैली इतकी बदलली आहे, लोक 10 मिनिटं सुद्धा चालत नाहीत दिवसभरात. बरोबर. आणि याचा परिणाम असा होतो की तुम्हाला मांस तर सोडाच, पण त्याच्या तुलनेत लघु असणारे पदार्थ सुद्धा पचत नाहीत. अगदीच. म्हणून या गोष्टीचा शरीरावरती परिणाम होतो. आणि मग त्या गोष्टींमध्ये आपण त्या पदार्थाला नावं ठेवतो किंवा त्या पदार्थाविषयी विचार करतो, पण तसं नाही. तुमची जीवनशैली त्या पदार्थाच्या मानानं कशी आहे हे फार महत्वाचं. आता तुम्ही जीवनशैलीबद्दल बोलला की आयुर्वेद जीवनशैली कशी असली पाहिजे हे सांगतं. मग आयडियल जीवनशैली कशी असली पाहिजे आयुर्वेदानुसार? आयुर्वेदमध्ये जीवनशैली सांगताना त्याचे खूप जास्त पैलू सांगितले आहेत, वेगवेगळे पैलू सांगितले आहेत. जसं की तुम्ही उठल्यावर सुरुवातीला दंतधावनापासून सुरुवात झाली आहे किंवा ब्राह्ममुहूर्तापासून सुरुवात झाली आहे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधीचा 48 मिनिटांचा काळ. ओके. या काळामध्ये सर्व सृष्टी शांत असते. आपण आजकालच्या काळात असं म्हणू की ऑक्सिजनचं प्रमाण त्यावेळेला चांगलं असतं वातावरणात, सर्वत्र शांतता असते.
जर एखादा विद्यार्थी असेल तर तो चांगल्या फोकसनी काम करू शकतो. किंवा या पिरियडमध्ये किंवा या काळामध्ये रश नसते, बॉडीला घाई नसते, तुमच्या दिवसाची फक्त सुरुवात झालेली असते. त्यामुळे हा काळ आयुर्वेदामध्ये खूप महत्वाचा काळ सांगितलाय. अध्ययनासाठी असेल किंवा तुम्हाला मन केंद्रित करायच्या ज्या गोष्टी आहेत, प्राणायाम आहे किंवा अजून काही आहे, त्याच्यासाठी हा काळ अत्यंत महत्वाचा आहे. बरेच लोक काय करतात, सूर्य उगवल्यानंतर उठतात. ओके. त्यांच्या बॉडीचं जे चक्र आहे, ज्याला सिकार्डियम रिदम आपण म्हणतो, तो बऱ्यापैकी चेंज झालेला असतो. आणि यामुळे सुद्धा अनेक व्यक्तींना अनेक गोष्टी, अनेक रोग जडतात. जसं की सकाळी उठून सूर्यप्रकाशात कोवळ्या बसणं, याचं काय महत्व आहे? कुणीही सांगेल की यापासून व्हिटॅमिन डी मिळतं. बरोबर. सर्वात महत्वाचं आयुर्वेद काय सांगतं, जी सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे ती तुम्हाला हील करण्यासाठी, बरं करण्यासाठी मदत करते. यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठलं पाहिजे. बरोबर. जेव्हा आपण उठतो आणि आयुर्वेदमध्ये दंतधावन म्हणतात याला, जे आपण ब्रशिंग म्हणतो, टूथब्रश आपण जो वापरतो, यामध्ये आयुर्वेदनं सांगितलं आहे की तुम्ही कोणत्या पदार्थांचा वापर करायचा आहे सकाळी उठल्या उठल्या. ओके. ते पदार्थ तिखट आणि कडू असले पाहिजेत. कारण की तुमचं जे तोंड आहे यातून खऱ्या पचनाला सुरुवात होते, तोंडापासून. ते पचन पोटात नाही होत, तोंडात सुरुवात होते त्याची. तर त्यावेळेला तुम्ही ब्रश करताना किंवा दंतधावन करताना कोणत्या गोष्टी वापरायच्या किंवा कोणत्या रसाचे म्हणजे चवीचे पदार्थ वापरायचे, टेस्ट कोणती असली पाहिजे त्या पर्टिक्युलर गोष्टीला, याविषयी आयुर्वेद सांगतो. जसं की आयुर्वेदानं सांगितलंय खदीर वापरा. खदीर म्हणजे कात. आता हे झालं तुरट रसाचं उदाहरण. बरोबर. कडू रसाचं उदाहरण आपल्याला निंब देता येईल. बरोबर. तर अशा पद्धतीच्या गोष्टींचा जेव्हा आपण तोंड धुण्यासाठी वापर करतो, किंवा आजकाल तुम्ही त्रिफळा मशी नावाचा प्रकारही वापरू शकता. ओके. म्हणजे हरितकी, हिरडे, बिभितकी म्हणजे बेहडा, आणि आमलकी म्हणजे आवळा, या पदार्थांपासून बनली जाणारी मशी किंवा आपण त्याला साध्या भाषेत मिश्री म्हणतो. ओके. तर आयुर्वेदनुसार शास्त्रोक्त बनवलेली जी मशी आहे ती आपण इथे वापरू शकतो. यानी काय होतं, तुमच्या तोंडात कफाचा जो थर असतो किंवा दिवसभर किंवा रात्रभर तुम्ही अन्न जे चावून खाल्लं आहे त्याच्यापासून जे वेस्ट बनलंय त्याचा जो एक थर आहे तो स्वच्छ होण्यास मदत होते. तुमची जी वाक आहे, वाक म्हणजे तुमचं जो बोलणं आहे ते हलकं होऊन जातं. तोंडाचं आरोग्य सुधारायला मदत होते. ही खूप छोटी गोष्ट आहे. आता याचं महत्व काय हे तुम्हाला मी सांगते. बरीच औषधं ही जिभेखाली ठेवली जातात, कारण जिभेखालून फास्ट ऍब्सॉर्प्शन होतं, फास्ट शोषली जातात. तुम्ही सकाळी जो पदार्थ तुमच्या तोंडामध्ये घेत आहात किंवा ज्यानं तुम्ही त्याची सुरुवात करत आहात तसं तुमचं आरोग्य बनतं. आता याचं छोटंसं उदाहरण सांगता येईल. बरेच लोक सकाळ सकाळी चहा पितात. बरेच नाही, जवळपास सगळेच लोक चहा पितात. आणि हे इतकं डेडलीएस्ट कॉम्बिनेशन आहे, अत्यंत विचित्र, शरीराला आणि तुमच्या डायजेशन वरती तणाव आणणारं कॉम्बिनेशन आहे. उपाशी पोटी पितात ते. उपाशी पोटी पिणं किंवा चहा पिणं हे सुद्धा एक तणाव आणणारं पोटावरती गोष्ट आहे. कारण की आपण जो चहा बनवतो तो मूळतः चहाच नाहीये. चहामध्ये आपण वेगवेगळे बदल घडवून आणले आहेत आणि त्याचं एक बिभत्स मिश्रण आपण बनवलंय आणि ते आपण सकाळ सकाळी घेतो. चहा का नाही घेतला पाहिजे सकाळी? चहा घेणं सकाळी रिकाम्या पोटी म्हणजे तुम्ही काय करताय माहितीये का, गरम तापवलेलं किंवा स्वतः गरम असलेलं हायड्रोक्लोरिक ऍसिड तुम्ही गवतावरती ओतताय. काय होईल त्या गवताची अवस्था? जळून जाईल ते. अगदीच. पोटाची सुद्धा तशीच अवस्था होते जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी चहा कॉफी सारखे पदार्थ घेता. अगदी तशीच तुमच्या अग्नीवरती इतका लोड येतो, इतका भार येतो आणि त्याने सर्व आजार व्हायला सुरुवात होते. दिवसाची जी सुरुवात आहे ती तुम्ही अशा पदार्थांनी केली पाहिजे ज्याचा तुमच्या शरीरावरती चांगला परिणाम होईल, कारण ती गोष्ट तुम्ही सकाळी सुरुवातीला घेताय, ज्याने तुमचा दिवस सुरू होतोय. आता याला अल्टरनेटिव्ह खूप छान सांगितलेले आहेत. जसं की तुम्ही मेडिकेटेड वॉटर घेऊ शकता. यामध्ये काय काय येईल, जे पदार्थ आपल्याला घरोघरी किंवा जे पदार्थ आपल्याला दैनंदिन आयुष्यात माहिती आहेत, धनेजिऱ्याचं पाणी असेल, पुदिन्याचं पाणी असेल, तुलसी अद्रक घातलेलं पाणी असेल, तुम्ही या पद्धतीचे फॉर्म्युलेशन सकाळ सकाळी घेऊ शकता. या पदार्थांचा तुमच्या शरीरावरती डिरेक्ट प्रभाव पडतो, अगदी डिरेक्ट. म्हणजे त्यामध्ये तुमच्या शरीरात आजार जडला असू देत किंवा तुम्ही स्वस्थ असू देत, या गोष्टींचे फायदे तुम्हाला मिळतात, कारण ती गोष्ट तुम्ही सर्वप्रथम घेत आहात तुमच्या दिवसाच्या सुरुवातीला.
म्हणजे चहा पिण्याचा राईट टाइम काय असला पाहिजे? कारण तुम्ही जर चहा पिऊच नका म्हटलं किंवा चहा आरोग्यासाठी चांगलाच नाही म्हटलं तर लोकं आमचे नाराज होतील ना मग. कारण चहा म्हणजे इमोशन्स आहेत लोकांसाठी. Exactly. आपण जो चहा घेतो त्या चहामध्ये आपण साखरेचं प्रमाण ओके. आणि दुधाचं जे प्रमाण घालतो हं. त्याच्या व्यतिरिक्त अजून पुढे जाऊन काही लोक साय पण वापरतात बरं. आणि काही लोक त्याच्यामध्ये अलीकडं वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स हं. फॅन्सी कॉम्बिनेशन्स म्हणून ट्राय केले जातात. जसं की कुंदा चहा आहे. हं. अगदी कुंदाचा एक चमचा त्या चहामध्ये टाकला जातो. हं. सकाळ सकाळी तुम्ही जर अशा गोष्टी घेत असाल तर त्यांनी काय होतं, तुमचा शुगर स्पाइक वाढतो ओके. अत्यंत पटकन, कारण की तुम्ही हेवी गोष्ट घेताय, हं. अत्यंत हेवी, आणि ज्याचं कॉम्बिनेशन पण चुकीचं आहे. हं. कारण की चहा हा स्वभावतः पाचक म्हणून सांगितलाय. चहाची पत्ती हं. आपण जी चहापत्ती म्हणतो, ओके. आणि दूध जे आहे ते गुरु आहे पचायला, जड आहे. हं. तुम्ही जर पचायला जड आणि पाचक अशा गोष्टींचं कॉम्बिनेशन उकळवून घेत असाल तर ते तुमच्या शरीरावरती चांगला परिणाम नाही दाखवत आहे. बरोबर. तो बेसिकली माझं असं वैयक्तिक मत राहील की तुम्ही सकाळच्या वेळी चहा कधीही टाळलेला चांगला. ओके. त्याच्या बदल्यात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता. हं. काही लोक स्मूदी सुद्धा पितात. आता स्मूदी जेव्हा तुम्ही पिता तेव्हा त्या स्मूदी कशा प्रकारच्या असल्या पाहिजेत हं. किंवा त्या स्मूदीजमध्ये काय असलं पाहिजे हं. याच्यावर सुद्धा वाद आहेत. हं. कारण की आयुर्वेदमध्ये फळांचा ज्यूस किंवा फळांपासून आणि दूध आणि दह्यापासून बनवलेले कॉम्बिनेशन्स हं. हे घेणं सांगितलेलं नाहीये कुठंच. काही लोक बऱ्याच वेळा सकाळी ओव्हरनाईट्स ओट घेतात, ओके. अगदी ब्रेकफास्टला. हं. ओट्सचा गुणधर्म असा आहे, त्याला आयुर्वेदामध्ये शूद्र धान्य म्हटलंय. हं. शूद्र म्हणजे वाईट किंवा कमी असलेलं धान्य, जे शरीराला चांगलं नाहीये. आणि आयुर्वेद कोणत्याही रात्रभर ठेवलेल्या गोष्टीला पर्युषित म्हणतो. म्हणजे? पर्युषितचा साधा अर्थ शिळं अन्न. ओके. त्यामुळं ओट्स इतके वृक्ष आहेत तुमच्या बॉडीला, भले तुम्ही त्याला भिजवून घ्या किंवा कसेही घ्या. कारण की आयुर्वेदनुसार संस्कार आणि गोष्टी जरी बदलत असल्या पदार्थातल्या तरी काही गोष्ट आपले मूळ स्वभाव सोडत नाहीत. आणि ओट्सचा मूळ स्वभाव हा वृक्ष आहे, कोरडेपणा निर्माण करणारा. ओके. त्यामुळे सकाळ सकाळी तुम्ही ही गोष्ट घेणं सुद्धा अत्यंत वाईट आहे. म्हणजे आज बरेच फिटनेस ट्रेनर सांगतात सकाळ सकाळी तुम्ही ओट्स खाल्ले पाहिजे, ते नाही खाल्ले पाहिजेत. नाही, आयुर्वेदानुसार ओट्स हे शुद्र अन्न आहे, ते तुम्ही नाहीच घेतलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळा आम्हाला काय होतं की बऱ्याच वेळा डॉक्टरांकडून फिटनेस ट्रेनर असतील त्यांच्याकडून सांगितलं जातं की दुपारच्या जेवणामध्ये ताक असलं पाहिजे, दही असलं पाहिजे. कारण कुठेतरी ते ताक, दही बॉडीमधली उष्णता कंट्रोल करण्याचा किंवा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतं. आपल्या आयुर्वेदामध्ये दुधापासून बनणारे हे जे काही पदार्थ आहेत, दही, ताक वगैरे असेल, यांचं महत्त्व काय सांगितलेलं आहे? आयुर्वेदनुसार दही हे अभिसंधी समजलं जातं. अभिसंधी म्हणजे जो पदार्थ पाणी सोडतो. आपण दह्याला कधीतरी फडक्यामध्ये बांधून ठेवतो श्रीखंड वगैरे बनवण्यासाठी, बरोबर. तेव्हा दह्यातून पाणी टपकतं. बरोबर. शरीरामध्ये दह्याचा सेम रोल आहे. जर तुम्ही दही बिना अनुपानाचं घेतलं, अनुपान म्हणजे काही पदार्थ त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले जातात जेणेकरून दह्याचा वाईट परिणाम शरीरावरती होणार नाही. जसं की दही खातानाचे नियम आयुर्वेदाने सांगितले आहेत, की आयुर्वेद असं सांगतं की वेगवेगळ्या प्रकृतीच्या माणसांनी वेगवेगळ्या पदार्थांसोबत दही खाल्लं पाहिजे. बरं. जसं की छोटंसं उदाहरण सांगते. एखादा व्यक्ती पित्त प्रकृतीचा आहे, तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने दही खाताना दह्यामध्ये शर्करा किंवा सीता घातली पाहिजे. ओके. ज्याला आपण मराठीमध्ये खडी साखर असं म्हणतो. बरं. जेणेकरून दही घेतल्यानंतर त्या दह्यापासून पित्त प्रकोप शरीरामध्ये त्या व्यक्तीच्या होणार नाही. जर एखादी व्यक्ती वात प्रकृतीची किंवा कफ प्रकृतीची आहे तर मरीच किंवा शुंठी पूड किंवा पावडर घातली जाते, मिऱ्याची आणि सुंठीची पावडर, जेणेकरून त्या प्रकृतीच्या व्यक्तीला दह्यापासून जो अभिसंधीपणा आहे त्याचा शरीरात त्रास होणार नाही. आता तुम्हाला मी अजून एक गमतीशीर गोष्ट सांगते. बरेच लोक दुपारी काय करतात, जेवण करताना त्याच्यासोबत ताक पितात. बरोबर. आणि त्यांना असं वाटतं की ते सगळे जे पदार्थ आहेत ते शरीराला थंडावा देतात. आयुर्वेदनुसार ताक हे उष्ण आहे, थंड नाही. आयुर्वेदनुसार ताक हे उष्ण आहे, अनुष्ण म्हणता येईल, ज्याचं टेम्परेचर उष्ण आणि शीतच्या मध्ये आहे. त्याचा तो गुण आहे. ओके. पण ताकामध्ये पाचक गुण असल्यामुळं ते दुपारच्या जेवणामध्ये आपण घेतो, ते तुमच्या पचनास मदत करतं. दही सुद्धा थंड नाही स्वभावाने. दही हे अभिसंधी आणि गरम आहे, उष्ण आहे. येस, उष्ण आहे. तुमच्या शरीरात तो तशा पद्धतीचा परिणाम दाखवतो. स्पर्शाला थंड वाटतं, ओके. त्याचा गुण मात्र उष्ण आहे.
बरं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जसं तुम्हाला अजून एक छोटं उदाहरण सांगते. उन्हाळ्यामध्ये बरेच लोक बाहेरून येतात हं. आणि थंड पाण्याची फ्रीजमधली बॉटल काढून तोंडाला लावतात अगदीच, आणि अगदीच. गटगट गटगट पाणी पितात. बरोबर. पाणी पिताना ही ती चूक करतातच. अगदी उभे राहून पाणी पिणं किंवा थंड पाणी पिणं. हं. थंड पाणी हे स्वभावाला गरम आहे. ओके. बर्फ हा स्वभावाला गरम आहे. तो अच्छा. जरी तुमच्या स्पर्शाला किंवा टचला थंड वाटत असला हं. तरी तो गरम आहे. शरीरात तो 2 गोष्टी करतो. शरीरात तो तुमचा वात वाढवायला मदत करतो हं. आणि तुमचा कफ बिघडवायला मदत करतो. हं. कारण वाताचे आणि कफाचे गुण हे थंड सांगितलेले आहेत. थंड म्हणजे शीत स्वरूपाचे सांगितलेले आहेत. या शीत स्वरूपाच्या गुणांनी या 2 दोषांचा प्रकोप होतो. आयुर्वेद हा वात, पित्त आणि कफ या 3 पिलर्सवरती शरीराची उभारणी करतो. या 3 पिलर्स पासून शरीर बनलं आहे. तुम्ही ज्या पद्धतीच्या गोष्टी शरीरात घ्याल त्या पद्धतीच्या गोष्टी या दोषाला तो प्रकोप करण्यास किंवा तो बॅलन्समध्ये साम्य अवस्थेत ठेवण्यास मदत करतात. आता जे तुम्ही सांगितलं की वात, पित्त, आणखी एक सांगितलं कफ. कफ. हे कसं ओळखायचं, म्हणजे कोण कसं आहे, कसं ओळखायचं आपण? याला आयुर्वेदमध्ये प्रकृती परीक्षण म्हणतात. आता प्रकृती म्हणजे काय तर आई आणि वडिलांकडून येणाऱ्या ट्रेट्स किंवा गोष्टी, बरं. काही गोष्टी ज्यामध्ये गुण आणि दोषांचा समावेश होतो. बरं, एक एक्झाम्पल द्या की वात प्रकृती असणारी व्यक्ती कशी असते, कफ असणारी कशी असते आणि पित्त असणारी पित्त कशी असते. असणारी कशी असते, म्हणजे त्याच्या शरीराचं स्ट्रक्चर असं काय, असं ओळखता येतं का? हो 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 अगदीच, कसं सांगा जरा? अगदीच. आता या व्यक्ती ओळखण्याचे शारीरिक आणि मानसिक भाव सांगितलेत आयुर्वेदाने. बरं. जगामध्ये सर्व व्यक्तींच्या प्रकृती ह्या 3च दोषांनी बनतात. बरं. वात, पित्त आणि कफ. ओके. त्याची कॉम्बिनेशन्सही बघायला मिळतात. हं. आजकाल एकल प्रकृती कमी पाहायला मिळते. हं. एकल म्हणजे एकाच दोषापासून बनलेली प्रकृती. ओके. आजकाल आपल्याला 2 दोषांपासून बनलेलं कॉम्बिनेशन्स बघायला मिळतात. बरं. किंवा काही व्यक्तींची प्रकृती ही 3 दोषांपासून पण बनलेली असते. आता प्रकृती म्हणजे जसं आपण गुण दोषांचं कॉम्बिनेशन म्हणतो, जे आई वडिलांकडून येतं. जसं की आपल्याला कुणीतरी म्हणतं की तू तुझ्या वडिलांसारखा दिसतोस किंवा तू तुझ्या आईसारखी आईसारखी दिसते. ही प्रकृतीचाच एक भाग आहे. आता यामध्ये शारीरिक भाव कोणते याचं छोटंसं उदाहरण सांगते. जे वात प्रकृतीचे लोक असतात ते अत्यंत बडबडे असतात. त्यांचा अच्छा. मूळ स्वभावच बडबडा असतो. माझ्यासारखे. हा अगदी ते जास्त बोलतात. ओके. कफ प्रकृतीचे लोक तुम्हाला धीमे दिसतील, बरं. शांत, मंद, हं. एकदम हळू बोलणार, 4 प्रश्न विचारल्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर देणार. देतील. ओके. पित्त प्रकृतीचे व्यक्ती तुम्हाला सत्वग्राही दिसतील. सत्वग्राही म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये एक तुम्हाला अंबिशन दिसेल, ओके. एक रोष दिसेल. त्या बोलण्यातून त्या व्यक्तीच्या जाणवतं. आता हा झाला शारीरिक भाव. आता शारीरिक भावामध्ये तुमच्या केसापासून तुमच्या पायाच्या बोटापर्यंत वेगवेगळ्या गोष्टींनी निरीक्षण करून तुमची प्रकृती ठरवली ठरवली जाते. जाते. जसं की तुमच्या केसांचा रंग, तुमच्या डोळ्यांचा रंग, ओके. तुमच्या दातांचं स्वरूप, ओके. तुमची उंची, तुमचं वजन, याद्वारे प्रकृती ठरवली जाते. त्याचे खूप वेगवेगळे पॉइंट्स आहेत. ते कॅल्क्युलेट करून आपण जसं हिस्ट्री घेतो एखाद्या रुग्णाची, तसं त्या प्रकृतीचे पॉइंट्स कॅल्क्युलेट करून प्रकृती मोजली जाते किंवा प्रकृती पाहिली जाते. मानस भावांमध्ये पण कफ प्रकृतीची माणसं ही स्वभावाने शांत असतात. पित्त प्रकृतीची माणसं तुम्हाला थोडीशी तेजस्वी दिसतील. जसं की एखादा लिडरशिप करणारा व्यक्ती आहे जो बोलतो, ज्याचं मत किंवा ज्याचं वाक्य किंवा ज्याचं वचन आपल्याला प्रभावी वाटतं. तर या पद्धतीनं आपण प्रकृतीविषयी बघू शकतो. राईट. आम्ही सुरुवातीलाच मी म्हटलं की माणसाची जीवनशैली खूप कारणीभूत ठरते ह्या गोष्टीला. मग एखाद्या स्वस्थ माणसाची जीवनशैली कशी असली पाहिजे आणि त्याचे काय पैलू असतात? स्वस्थ व्यक्तीबद्दल आयुर्वेद सांगतं, समदोषाः सम अग्निः सम धातुः मलक्रियाः ओके. प्रसन्न आत्म इंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ 3 दोष, ओके. सप्त धातू, धातू म्हणजे शरीरातील घटक, रक्त आहे, मांस आहे, मेद आहे, अस्थि आहे, शुक्र आहे, त्याच्याप्रमाणे तुमचा अग्नी, तुमचं डायजेशन कसं आहे. स्वस्थ व्यक्तीची व्याख्या काय? समदोषाः सम अग्निः सम धातूच मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. शरीरामध्ये वात, पित्त, कफ तुमचे 7 धातू, धातू म्हणजे शरीरातील घटक, रक्त असेल, मांस असेल, मेद असेल, अस्थि असतील, त्याच्यानंतर तुमचा अग्नी, तुमचं डायजेशन
आणि मलक्रिया म्हणजे तुमचं युरिनेशन, लघवी होण्याची प्रक्रिया आणि तुमच्या शौचाची प्रक्रिया, या सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स हवा. त्याच्यानंतर ह्या झाल्या शारीरिक गोष्टी. मानसिक गोष्टींमध्ये प्रसन्न आत्म इंद्रिय मनः, तुमचा आत्मा प्रसन्न हवा, कारण आयुर्वेद आत्म्याविषयी सुद्धा सांगतं. तुमची इंद्रिय प्रसन्न असायला हवीत, ज्याद्वारे ज्ञानग्रहण होतं. आपण पंच ज्ञानेंद्रियांना म्हणतो. आणि त्याच्यानंतर तुमचं मन हे केंद्रित हवं, फोकस्ड हवं. या सर्व गोष्टींचा एकत्र मेळ घातला की आयुर्वेदनुसार स्वस्थ व्यक्तीची व्याख्या तयार होते. ओके. मग मला सांगा, आज झोपेचे सगळ्यांचेच प्रॉब्लेम्स आहेत, त्याला मी सुद्धा अपवाद नाहीये. मी सुद्धा त्या बाबतीत खूपच बेशिस्त आहे. झोप माझी कधी वेळेवर होत नाही किंवा जेवढी झोप घ्यायला पाहिजे तेवढी माझ्याकडून होत नाहीये. तर आयुर्वेद आपलं काय सांगतं, साधारणतः कुठल्याही कॅटेगरीचा पर्सन असेल, मग तो लहान मुलगा असू दे, मोठा व्यक्ती, प्रौढ व्यक्ती असू दे किंवा मग वयस्कर असू दे, ज्येष्ठ, झोप किती वेळ घेतली पाहिजे? बऱ्याच जणांना पडणारा हा प्रश्न आहे. झोप 7 ते 8 तासांची हवीच. बरं, बऱ्याच वेळा असं पण होतं की 7-8 तास झोप घेऊन सुद्धा दिवसभर माणूस आळसात असतो, त्याचं पण काय कारण असतं? सगळ्यात महत्वाचं आयुर्वेद जीवनशैलीबद्दल सांगतो, तर या जीवनशैलीमध्ये जे बदल झालेत ना, त्या बदल झालेल्या गोष्टींमुळे झोपेवरती फार परिणाम होतो. जसं की एक छोटंसं उदाहरण सांगते. IT क्षेत्रातील लोक असू देत किंवा इतर क्षेत्रातील लोक असू देत, बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत बरोबर. आजकाल. त्याच्यामुळे तुमचा स्क्रीन सोबत जास्त संबंध येतो. आता स्क्रीन सोबत जास्त संबंध आल्याने काय होतं, डोळ्याच्या ठिकाणी आलोचक पित्त नावाची गोष्ट असते. ओके. पित्ताचा एक प्रकार. प्रत्येक दोषाचे आयुर्वेदांनी 5 प्रकार सांगितले आहेत. त्याची वेगवेगळी ठिकाणं सांगितली आहेत की कोणत्या ठिकाणी ते पित्त असतं. तर डोळ्याच्या ठिकाणी आलोचक पित्त आहे, डोळ्याच्या ठिकाणी कफ असतो, तिन्ही दोष आणि काही धातूंचा समावेश असतो. तर डोळ्याच्या ठिकाणी जो कफ आहे तो या प्रकाशामुळे कमी होतो किंवा बिघडतो. ओके. आणि त्यामुळं तुमच्या झोपेवरती परिणाम होतो. नेत्राचं काम काय, डोळ्याचं काम काय, ग्रहण करणं गोष्टी. आणि ज्यावेळी तुम्ही झोपता त्यावेळी तुमचे नेत्र किंवा डोळे बंद असतात, तुमच्या शरीराला पूर्ण आराम असतो किंवा लाईट बंद असते, तुम्ही अंधाऱ्या खोलीत झोपता. विशेष करून अंधाऱ्या खोलीत झोपा असाच सल्ला दिला जातो चांगल्या झोपेसाठी. बरोबर. तर तुम्ही सतत या प्रकाशाच्या संपर्कात असल्यामुळं हे पित्त आणि हा कफ बिघडतो आणि झोपेचा तुमचं जे स्केड्यूल आहे झोपेचं ते पूर्णतः बदलतं. यात अजून एक गोष्ट आहे, तुम्हाला जो येणारा जो ताण आहे, जो तणाव आहे, तो सुद्धा तुमची झोप बिघडवण्यास मदत करतो. कारण की झोपेमध्ये सर्व इंद्रिय ही शांत होतात. बरोबर. जरी तुमचा मेंदू सुरू असला, मॉडर्न सायन्सनुसार सबकॉन्शियस माइंड ज्याला आपण म्हणतो, तर आयुर्वेदमध्ये आयुर्वेद काय सांगतं की तुमची इंद्रिय किंवा तुमचं मन कुठल्याही विषयाचं ग्रहण करत नसतं झोपेत. फक्त त्या ठिकाणी निद्राच असते, तुम्ही कोणतीही गोष्ट शिकत नसताय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी एक केंद्रित नसल्यामुळं ताणतणावामुळे सुद्धा झोपेचं तुमच्या स्केड्यूल बदलतं किंवा त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे येतात. 7 ते 8 तासांची झोप जरी तुम्ही घेत असाल तरी ती झोप क्वालिटी झोप नसली तरी सुद्धा तुम्हाला दिवसभर ती आळस येतो, बरोबर, फ्रेश वाटत नाही. बरेच लोक ओपीडी मध्ये पण हीच कंप्लेन करतात की त्यांना झोप पूर्ण होत नाही. मग ते कॉफी पितात आणि त्या कॉफीची पुन्हा सवय लागते किंवा अजून चहा तत्सम पदार्थ पित असतील तर त्या गोष्टींची सवय लागते शरीराला. त्याचा एक फायदा तुम्हाला त्या कॅफीनमुळं जागण्यासाठी होत असेल, पण त्याचे जे तोटे आहेत किंवा त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते बाकीच्या तुमच्या अवयव संस्थेवर होत राहतात. त्याच्यामुळे तुमचं जागं राहण्याचं काम जरी होत असलं तरी बाकीच्या तुमच्या आरोग्याच्या गोष्टी बिघडवण्याचे काम हे पदार्थ तर करतातच. बरोबर. म्हणजे 7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे, पण ती क्वालिटी झोप असली पाहिजे. ओके. आज बऱ्याच मुली आहेत, बऱ्याच महिला आहेत, त्यांच्यामध्ये PCODचं प्रमाण खूप वाढलंय. पिरियड सायकल वेळेवर नसतं. आयुर्वेदामध्ये याचं महत्व काय आहे आणि आयुर्वेद काय सांगतं याच्याबद्दल? आयुर्वेदमध्ये या गोष्टीसाठी तुम्ही आहार, विहार आणि रात्रीचर्येकडे पाहिलं पाहिजे. ओके. आहार म्हणजे तुमचं डाएट कसं आहे. जसं मी मगाशी पण सांगितलं की शारीरिक गोष्टी होत नाहीत, शारीरिक श्रमाची कामं होत नाहीत. बरेच लोक चालत पण नाहीत. ज्यावेळी तुम्ही चालत नाही त्यावेळी तुमची पचनसंस्था अगदी आळशासारखी पडलेली असते. जर तुमचं डायजेशन किंवा तुमचा अग्नी मंद झाला आणि तुमचा इंटेक किंवा आहार गुरु किंवा जड असेल तर तुमच्या शरीरात त्या पदार्थाचं योग्य पचन होत नाही.
बरोबर. आता आपण एखादी गोष्ट जर एखाद्या भांड्यात ठेवली आणि त्या गोष्टीचा वापर नाही केला, काय होईल, ती गोष्ट आंबून जाते किंवा खराब होते. बरोबर. शरीरात पण तसंच आहे. तुम्ही कोणत्या गोष्टी घेताय आणि त्या गोष्टीचं व्यायामाद्वारे किंवा हालचालीद्वारे युटिलायझेशन होत नाही, तर ती गोष्ट शरीरात तशीच पडून राहते. आयुर्वेद याला आम म्हणतो. आम म्हणजे न पचलेलं अन्न, अपाचित गोष्टी. आणि या अपाचित गोष्टींमधून अनेक रोगांचा प्रारंभ होतो किंवा सुरुवात होते, ज्याचं एक उदाहरण पीसीओडी पण देता येईल. त्याच्यानंतर विहार, योग्य प्रकारचे व्यायाम न केल्याने. फक्त हृदयावरती लोड आणणारे व्यायाम केलं म्हणजे व्यायाम नव्हे. बरोबर. आयुर्वेद या गोष्टीला कधीही सपोर्ट करत नाही. तुम्ही पाहिलं असेल, आयुर्वेदमध्ये आसनं खूप जास्त सांगितली आहेत, की एका ठिकाणी बसून तुम्ही शरीराला ताण देताय. जेव्हा तुम्ही 30 मिनिटं जरी सूर्यनमस्कार घातलात तरी तुमचं वजन कमी होतं आणि ते वजन तुमचं कमी असलेलं टिकतं. बऱ्याच लोकांचे कंप्लेंट्स असतात की जिममध्ये आम्ही जातोय, आम्ही डाएट घेतोय, आम्ही कार्डिओ किंवा वेट ट्रेनिंग करतोय आणि त्याद्वारे वजन कमी होतंय, पण ते वजन कमी झाल्यानंतर टिकत नाही. तुम्ही थोडासा आहारात बदल केला तर ते वजन फास्ट वाढायला मदत होते. आसनांमध्ये असं होत नाही. तुमच्या शरीराला एक स्ट्रेच येतो आणि त्याद्वारे तुमचं वजन नियंत्रित होतं. पीसीओडी मध्ये आसनांचं खूप जास्त महत्व आहे. भुजंगासनासारखी आसनं घातल्यानंतर तुमच्या गर्भाशयाला एक विशिष्ट व्यायाम मिळतो. तुमच्या शरीरात आम साचून राहत नाही. आणि त्याच्यानंतर तुमची रात्रीची जी चर्या आहे, म्हणजे रात्री तुम्ही झोप किती घेता, तुमच्या मनाला किती शांत करता, या 3 गोष्टींचा संगम योग्य आला तरच पीसीओडीवरती चांगली ट्रीटमेंट होते. मग काय होतं, आज बरेच जे काही यूथ आहे तो करतो सेलिब्रिटींना फॉलो. मग सेलिब्रिटी कुठेतरी सांगतात की आम्ही बॉडीमधली शुगर इंटेक 0 केलेला आहे, त्याच्यामुळे मग कलर गोरा होणं असेल किंवा फिटनेस वगैरे चांगला होणे किंवा वेट लॉस होणे वगैरे असे बरेच त्यांच्याकडून सांगितलं जातं. म्हणून आम्ही काय करतो, त्यांना कॉपी करतो आणि आम्ही बॉडीतली पूर्णपणे शुगरच बंद करून टाकतो. याच्यावरती तुमचं काय मत आहे, की लो शुगर करणं चांगलं आहे का, शुगर पूर्णपणे टाळणं हे चांगलं आहे का बॉडीसाठी, की नाही आहे चांगलं? कारण काय होतं, बऱ्याच वेळा एकदम शुगर बंद केली की मग डोळ्यासमोर अंधारे येणं, चक्कर मारणं, अशक्तपणा जाणवणं, विकनेस जाणवणं, अशा बऱ्याच गोष्टी घडतात. तुम्ही कोणत्या प्रकारची शुगर घेताय आणि तुम्ही कोणत्या प्रकारे शुगरचं सेवन करताय, हा मॉडर्न सायन्सचा भाग झाला. आता ओके. याच्यावरती आयुर्वेद काय सांगतं हे मी सांगते. आयुर्वेदमध्ये षड्रस सांगितले आहेत, ओके. 6 रस सांगितले आहेत. बरं. आपण घरात पण ज्या वेळेला जेवण करतो त्यावेळेला आपण घरात आपल्याला असा सल्ला दिला जातो की तुम्ही सगळ्या रसांच्या, सगळ्या चवींच्या गोष्टी आहारामध्ये घेतल्या पाहिजेत. जसं की कारलं कुणाला आवडत नाही, पण कारलं खाणं महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. तसं आयुर्वेद असं सांगतं की तुम्ही 6 रसांच्या ज्या गोष्टी आहेत, जसं की गोड आहे, आंबट, कडू, तुरट, खारट आणि तिखट, ओके. या सर्व गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश पाहिजे. आता तुम्ही जसं मला विचारलं, तुम्ही एखादा चव किंवा एखादी रस इलिमिनेट केला तुमच्या पूर्ण डाएटमधून किंवा आहारातून, त्याचे परिणाम तुमच्या शरीरावरती जाणवणार. त्याचे जे अल्टरनेटिव्ज आहेत, गोड चवीचे शरीराला जे आवश्यक अल्टरनेटिव्ज आहेत, जसे की फळं आहेत किंवा ड्रायफ्रुट्समध्ये मनुका, तुम्ही द्राक्षा म्हणू शकता, हे आहेत, तुम्ही हे घेऊ शकता. आता तुम्ही शुगर जी घेताय त्याच्यामध्ये केमिकल्सचा वापर जास्त केलाय किंवा केमिकल्स वापरले जातात. आजकाल आपण गुळ जरी खाल्ला तर त्याच्यामध्ये केमिकल केमिकल्स असतं. असतात, बरोबर. तर त्याचा तुमच्या शरीरावरती वाईट परिणाम होतो. किती असे लोक आहेत की जे नैसर्गिक शुगर खातात, जसं की उदाहरण म्हणजे फळं झाली किंवा हनी झालं, मध म्हणतो आपण, किंवा किंवा ड्रायफ्रूट मधला एखादा प्रकार जसं की मनुका आहे. या प्रकारच्या गोष्टी आहार सेवनात घेतल्या जात नाहीत. सांगण्याचा उद्देश हा आहे की मधुर रसाच्या किंवा चवीच्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत, ज्या शरीर पचवू शकतं, त्या तुम्ही घ्या. आता याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट ऍड करता येईल. बरेच लोक ज्यूस पितात आणि त्यातला जो फायबर किंवा चोथा आहे तो टाकून दिला जातो. फळामध्ये हे फायबर असण्याचं महत्व काय आहे की ते जी गोड चव आहे किंवा तो जो गोड शुगरवाला कंटेंट आहे तो त्या फायबरद्वारे पचवला जातो. तुम्ही डिरेक्टली बरोबर. फायबर इलिमिनेट करताय आणि शुगर घेता आहात. आता त्या साखरेचा तुमच्या शरीरावरती परिणाम जाणवतो, कारण ती त्या ओरिजिनल फळाच्या फायबरद्वारे पचवली जात नाही. बरोबर. तुमच्या शरीराला ती पचवावी लागते आणि या शुगरच्या मिसकॉन्सेप्टमुळं किंवा चुकीच्या पद्धतीच्या संकल्पनेमुळं तुम्ही तुमच्या आहारातून साखरच स्किप करून टाकता.
एखादी चव आहारातून स्किप करू नये असं आयुर्वेद सांगतं. त्याचे नैसर्गिक पर्याय जे आहेत ते तुम्ही नक्की घेतले पाहिजेत. तुम्हाला प्रमेहासारखा एखादा व्याधी आहे, ज्याला आपण सामान्य भाषेत शुगर म्हणतो. हं. त्यामध्ये तुम्ही मधुर रसाच्या गोष्टी का नाही घेऊ शकत किंवा गोड गोष्टी का नाही खाऊ शकत? कारण की तुमच्या शरीरात परत एकदा आम वाढलेला असतो. हं. अपाचित अन्न असतं, ज्याला मॉडर्न सायन्समध्ये शुगर म्हटलं जातं किंवा ब्लड शुगर म्हणतो आपण. तर ती जी गोष्ट आहे ती साचून राहिलेली असते. त्याच्यात तुम्ही अजून मधुर रस किंवा गोड चवीचे पदार्थ खाल्ले तर ते पचतील का? नाहीत पचणार. यासाठी प्रमेह किंवा ब्लड शुगर जास्त असणाऱ्या लोकांना साखर घेऊ नका असं म्हटलं जातं. म्हणून प्रत्येक व्यक्तीचा आहार हा षडरसात्मक पाहिजे. 6 रसांनी युक्त हवा. हं. कोणतीही एक गोष्ट त्यातून तर तुम्ही कमी केलीत किंवा घालवलीत किंवा घेतली नाही तर त्याचा तुमच्या शरीरावरती परिणाम नक्की जाणार. छान. मॅम तुम्ही ऑनलाईन कन्सल्टिंग करता बरोबर? अनेक लोकांना मार्गदर्शन करता. मग जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल आणि तुमच्याकडून त्यांना जर सल्ला हवा असेल तर त्यांनी तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे? तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फोन नंबरद्वारे. ओके. तुमचा मेल नंबर करू तर मी शकता. डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. हो, आपण काय OPD वगैरे चालवता का तुम्ही? हो, माझी ओपीडी ही आहे. ओके. मला ओपीडीद्वारेही कन्सल्टेशनसाठी संपर्क करू शकता. ओके. म्हणजे ऑनलाईनच तुम्ही हे करणार ऑफलाईन ऑफलाईन ओपीडी ही आहे. तुम्ही जर जवळपास माझ्या लोकेशनच्या राहत असाल तर तुम्ही ऑफलाईन कन्सल्टेशन सुद्धा साठी माझ्याकडे येऊ शकता. ओके. आहाराची योग्य पद्धत काय असली पाहिजे आणि आहार नक्की कसा असला पाहिजे? कारण बरेच लोक काही लोक टेबलवरती बसून जेवण करतात, काही लोक मांडी घालून खाली बसतात. आयुर्वेदामध्ये याचं काय महत्व आहे आणि आयुर्वेद काय सांगतं? आयुर्वेदमध्ये अष्टविध नियम सांगितलेले आहेत. ओके. म्हणजे तुमचा जो आहार आहे, जसं की आयुर्वेदचं वर्णन श्लोकांमध्ये केलं आहे. अगदी थोडक्यात सांगितलं आहे आणि त्याचं वर्णन खाली शाब्दिक दिलं आहे. तर आहार कसा असला पाहिजे याच्याबद्दल आयुर्वेद काय सांगतं, की उष्णम अश्नियात किंवा स्निग्धम अश्नियात. आता उष्णम म्हणजे आहार हा गरम हवा. गरम हवा तो ओके. स्पर्शाला. ओके. आणि स्निग्ध असला पाहिजे. आता स्निग्ध वरून ऑइली असं नाही. स्निग्ध म्हणजे गुड फॅट्स. कोरडा नको आहार. थंडही नको, कारण की थंड आहार पचायला जड असतो. बरं. अगेन तुमच्या अग्नीला किंवा तुमच्या डायजेशनला त्याचा प्रॉब्लेम आहे. स्निग्धम अश्नियात म्हणजे तुमचा आहार कोरडा नको, जेणेकरून तुमच्या पोटाला किंवा पचन संस्थेला तो पचवायला जड जाणार नाही. आहारामध्ये तुम्ही जास्त भरभर नाही जेवलं पाहिजे आणि जास्त स्लो नाही जेवलं पाहिजे. म्हणजे आहाराचे हे सारे नियम आयुर्वेद सांगतो. भरभर जर तुम्ही जेवलात तर लवकर तृप्ती होणार आणि अन्न नीट पचलं जाणार नाही. आणि तुम्ही उशिरा जर जेवलात तर अन्न पुन्हा थंड होऊन जाईल. त्या पदार्थाने सुद्धा तुमच्या शरीरात वात दोष वाढू शकतो. म्हणून असे आहाराचे वेगवेगळे नियम आयुर्वेद सांगतं. जास्त हसून आहार नाही घेतला पाहिजे. तुम्ही आहार एकत्र एकचित्त करून मन एक केंद्र करून घेतलं पाहिजे. जसं की आपल्या घरात आपल्याला सांगतात की आई किंवा आपली आजी असते की शांत राहून जेवण कर, की अंगाला लागलं पाहिजे जेवण. तर ह्या पद्धतीचं आहे. तुम्ही कशा पद्धतीचा आहार खाताय हे महत्वाचं तर आहेच, पण तो आहार तुम्ही कसा घेताय हे पण जास्त महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा जेवण करत असताना आम्ही चर्चा करत जेवण करतो किंवा कधी कधी मोबाईलमध्ये बघत बघत जेवण करतो. ती पद्धत चुकीची आहे का पूर्णपणे? अत्यंत पूर्णतः चुकीची आहे. तुम्ही जेवण जे जेवत आहात त्यावेळी सुद्धा तुमचं मन इन्व्हॉल्व्ह आहे. मनाला उभयेंद्रिय म्हटलंय आयुर्वेदाने. उभय म्हणजे 2. ते कर्मेंद्रिय पण आहे आणि ते ज्ञानेंद्रिय पण आहे. तर या दोन्हींचा संगम म्हणजे उभयेंद्रिय. खाताना तुमचं जर लक्ष नसेल तर तुम्ही किती पद्धतीनं आहार घेताय चुकीचा, किंवा तुम्ही किती मात्रेत चुकीचा आहार घेताय, किंवा तुम्ही खाणाऱ्या आहाराचं स्वरूप किती चुकीचं आहे, तुम्ही ते नीट चावता का नाही, याच्यावरती सुद्धा तुमच्या रोगांची लक्षणं किंवा तुमची यावर सुद्धा तुमचे रोग अवलंबून राहतात. बऱ्याच वेळेला लोकांना चुकीच्या पद्धतीनं खाल्ल्याने रोग होतात, की तो व्यक्ती जर चुकीच्या पद्धतीनं आहार, योग्य आहार चुकीच्या पद्धतीनं खातोय तरी सुद्धा तुम्हाला वेगवेगळे रोग होतात आणि ते तुमच्या शरीरावरती जाणवतं. ही खूप छोटी गोष्ट आहे, पण आयुर्वेद जीवनशैलीबद्दल खूप जास्त डिटेल्समध्ये सांगतो. जेवण करण्याची योग्य पद्धत काय असली पाहिजे? खाली मांडी घालून बसलं पाहिजे की टेबल खुर्चीवरती, डायनिंग टेबलवरती बसलं पाहिजे? बसून जेवण करा. तुम्ही मांडी घालून बसलं, इट्स अ आयडियल थिंग. तुम्ही हे आयडियली बसलंच पाहिजे. तुम्ही बसून जेवण खुर्चीवरती करताय याच्यासाठीही काही अडचण नाहीये. तुम्ही उभा राहून जेव्हा जेवण करताय तर ते तुमच्या शरीराला ठीक नाही.
ती बरं. अत्यंत चुकीची पद्धत आहे. कारण की काय होतं, की तुमचं जे पोट आहे, आपण जसं म्हणतो, की तुमचं जे स्टमक आहे, त्या स्टमकच्या लेसर कर्वेचरवरती हं. ज्या ठिकाणी तुमच्या पचनाच्या ग्रंथी आहेत, ग्लँड्स अवेलेबल आहेत, त्या ठिकाणी ते अन्न डिरेक्टली पडतं आणि तुमच्या पोटाला हायपर ॲसिडिटी सारखे त्रास होतात. तुमचं पित्त वाढतं. त्यामुळे तुम्ही बसून अन्न खाणं फार महत्वाचं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेच तज्ज्ञ लोक सांगतात की जेवणाच्या अगोदर पाणी पिलं पाहिजे, जेवण करताना नाही पिलं पाहिजे. काही जण सांगतात की जेवण करत असताना पिलं तरी चालतं, फक्त थोडं पिलं पाहिजे. काही तज्ज्ञ लोक सांगतात की जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका, 1 तासाने प्या. काही जण सांगतात की लगेच पिलं तरी चालतं. तेव्हा होतो प्रॉब्लेम काय, आमच्यासारखे सामान्य लोक आहेत ना, ते कन्फ्यूज होतात. अरे ठेवायचा तर विश्वास कोणावरती ठेवायचा? मग योग्य पाणी पिण्याची पद्धत काय आहे? आयुर्वेद काय सांगतं? आचार्य वाग्भटांनी सांगितलं आहे, की आहार घेतल्यानंतर पाणी पिण्याचे नियम. ओके. जेवणाच्या आधी पाणी पिलं तर तो व्यक्ती कृश होतो, बारीक होतो, बरं. कारण की तो तुमचा अग्नी कमी करतो. जेवणाच्या नंतर पाणी पिल्याने, अगदी लगेच पाणी पिल्याने व्यक्ती जाड होतो. बरेच लोक जेवणानंतर अगदी 2 तांब्या किंवा 1 तांब्या पाणी गटागट पितात. तुम्ही तुमच्या आहारासाठी पचायला जो अग्नी आहे त्याच्यावरच पाणी ओतताय. म्हणजे जेवणानंतर पाणी पिणं किंवा जेवणाआधी पाणी पिण्याचं साधं उदाहरण म्हणजे आपण जी जळणारी चूल आहे किंवा गॅस आहे त्याच्यावरती अगदी कळशीभर पाणी ओतणं. आता आयुर्वेद पाणी पिण्याचा नियम काय सांगतो, तुम्ही आहाराच्या मध्ये अगदी घसा ओला होईल अगदी चमचाभर पाणी पिलं पाहिजे. आता हे केल्याने काय होतं, तुमचा आहार जो आहे तो मिक्स व्हायला किंवा एकत्र यायला मदत होते. बरं. कोरडं अन्न नाही राहत तुमच्या पोटामध्ये, तसा आहार पचायला पण चांगला राहतो. ओके. आहाराबद्दल तर आपण बऱ्याच गोष्टी बोललो, की काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, काय योग्य पद्धत काय आहे. आयुर्वेद व्यायामाविषयी काय सांगतं? आयुर्वेद व्यायामाविषयी सांगतं एका 2 ओळींमध्ये. अर्धशक्ती व्यायाम. अर्धशक्ती म्हणजे तुमच्या कपाळावरती घाम येईपर्यंत केला जाणारा व्यायाम. आयुर्वेद कार्डिओ एक्सरसाइजला कधीही सपोर्ट करत नाही. जो व्यायाम जिममध्ये जाऊन केला जातो त्या व्यायामाचा एक दुष्परिणाम काय आहे, की तुमच्या हृदयाच्या ठिकाणी असणारा जो वात दोष आहे, जसं मी मगाशी सांगितलं की हृदय किंवा इतर ठिकाणी शरीरातील दोषांचे वेगवेगळे प्रकार असतात. हृदयामध्ये प्राणवायू स्थित असतो आणि हा प्राणवायू जेव्हा तुम्ही जिममध्ये जाता तेव्हा तुम्हाला धाप लागल्यासारखी होते. बरोबर. हृदयाचं पंपिंग वाढतं, जसं आपण मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातून म्हणतो. तर हा जो प्राणवायू आहे हा हृदयगत त्याची जागा सोडून हा दुसरीकडे जातो किंवा आपण सामान्य भाषेत म्हणू की हृदयावरती लोड येतो किंवा प्रेशर येतो. आणि बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की हृदयामध्ये व्यायाम करता करता लोकांना हार्ट अटॅक येतो. हा, ते मी माझ्या मित्राचं उदाहरण दिलंच ना. हा, म्हणजे हृदयावरती ताण आल्यामुळं आणि हृदयाच्या ठिकाणचा वातदोष जो प्राणवायू आहे त्याने हृदयाची जागा सोडल्याने हृदय बंद पडतं. म्हणून आयुर्वेदमध्ये हृदयावरती लोड येणाऱ्या व्यायामांपेक्षा शरीराला स्थिरता आणणारे व्यायाम किंवा स्ट्रेंथनिंग देणारे व्यायाम किंवा स्ट्रेचिंग वाले व्यायाम जसं की आसनं जास्त सांगितली आहेत आणि त्याच्या जोडीला प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीचे व्यायाम सुद्धा तुम्ही करू शकता. बऱ्याच लोकांना दही ताक सोबत खायची सवय असते किंवा बऱ्याच वेळा ताटामध्ये दूध पण असतं आणि लोणचं पण असतं जे की आंबट असतं. बऱ्याच वेळा नॉनव्हेज खाल्ल्यानंतर सुद्धा आम्ही दूध पितो. हे योग्य आहे का आहारासाठी आपल्या किंवा चांगल्या जीवनशैलीसाठी किंवा चांगल्या प्रकृतीसाठी? याला आयुर्वेद विरुद्ध अन्नाच्या कॅटेगरीमध्ये टाकतं. बरं. विरुद्ध अन्न म्हणजे ऑड कॉम्बिनेशन्स. काही असे कॉम्बिनेशन्स जे तुम्ही आहारामध्ये एकत्र घेऊ शकत नाही. याचा बॉडीमध्ये काय इफेक्ट होतो, याचा बॉडीमध्ये कर्डलिंग इफेक्ट होतो किंवा याने आमनिर्मिती जास्त होते. अपाचित अन्न जास्त राहतं तुमच्या शरीरामध्ये, इव्हन तो तुमच्या सिस्टीममध्ये. फक्त शरीरात नाही, तुमची जी मायक्रो सिस्टीम आहे बॉडीची, ज्याला आपण पेशीगत रचना म्हणतो, सेल वाईज रचना, यामध्ये सुद्धा त्या अपाचित अन्नाचं स्वरूप आपल्याला दिसून येतं. काही लोक मिल्कशेक पितात. आयुर्वेद याच्या सक्त विरोधात आहे. दूध आणि फळं एकत्र तुम्ही घेऊ शकत नाही. दुधाचा स्वभाव थंड असतो आणि फळांचा स्वभाव हा गरम असतो. शीतवीर्य आणि उष्णवीर्य या 2 विरुद्ध वीर्यांच्या गोष्टी तुम्ही एकत्र घेऊ शकत नाही. याने काय होतं, याने
डिरेक्टली तुमच्या रक्तधातूवरती परिणाम होतो. तुमचं रक्त सामान्य भाषेत नाचतं आणि रक्ताला काही दृष्टी झाली, रक्ताचा काही बॅलन्स बिघडला तर ते डिरेक्टली रिफ्लेक्ट होतं तुमच्या स्किनवरती किंवा तुमच्या इतर संस्थांवरती पण. हृदयाची संस्था असेल किंवा तुमच्या किडनीची संस्था असेल, यावरती त्याचा परिणाम होतो. जसं की काही लोक हे ऑड कॉम्बिनेशन्स खातात, त्यांना शरीरावरती पांढरे चट्टे दिसायला सुरुवात. बरोबर. तुमच्या शरीरात तुमचं रक्त त्वचेच्या आश्रयाने राहतं. म्हणजे रक्त हा त्वचेचा पाहुणा आहे बेसिकली. ओके. तो त्याच्या आश्रयाने राहतो, त्याच्या अंडर राहतो. हम्म. तर तुमचं रक्त बिघडलं तर तुमची त्वचा बिघडणार. आता यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करावीशी वाटते मला, की जेव्हा तुम्ही स्किनसाठी कोणतीही ट्रीटमेंट घेताय तेव्हा तुमचा रक्तधातू किती प्रमाणात चांगला आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे. तुम्ही एक्सटर्नल ऍप्लिकेशन, बाह्यतम परिमार्जन किंवा बाह्यतम गोष्टींचा वापर जर करत असाल तर ते होणार नाही. तुमची स्किन आतून चांगली पाहिजे, त्यासाठी तुमचं रक्त चांगलं पाहिजे. कारण की तुमच्या त्वचेचं पोषण आयुर्वेदनुसार रक्तधातू करतो किंवा रक्त करतं. जसं तुम्ही सांगितलं की मिल्कशेक डेडली कॉम्बिनेशन आहे, असे कुठले कुठले अजून कॉम्बिनेशन आहेत की जे एकत्र नाही खाल्लं पाहिजे? बऱ्याच वेळेला बिर्याणी बनवताना मांस जे आहे, कुठलंही मटन किंवा चिकन असेल तर दह्यासोबत घेतलं जातं, मॅरिनेट केलं जातं. बरोबर. किंवा आपण चिकन खातो आणि सोबत दही कांदा खातो, तर हे अत्यंत वाईट कॉम्बिनेशन आहे. दुसरं कॉम्बिनेशन मी मिल्कशेकचं सांगितलं. तिसरं कॉम्बिनेशन आहे लोक चीज, क्रीम हे गरम करतात आणि खातात, म्हणजे पास्तामध्ये वगैरे, किंवा त्याच्यामध्ये तो पास्ता बनवताना सॉस थिकनिंगसाठी व्हाईट सॉस पास्तामध्ये दूध पण घातलं जातं. तर हे अत्यंत वाईट कॉम्बिनेशन आहे. अजून एक कॉम्बिनेशन वाईट सांगता येईल, दही ताक. दही ताकाचं सुद्धा कॉम्बिनेशन वाईट आहे. तुम्ही एकत्र नाही खाऊ शकत ते. एकतर तुम्ही ताक घ्या किंवा एकतर तुम्ही अनुपानासहित दही घ्या. बऱ्याच वेळा ताटामध्ये दूध असतं आणि मग आम्ही लोणचं पण घेतलेलं असतं. लोणच्यामध्ये मीठ असतं आणि दूध आणि मीठ एकत्र गेल्याने किंवा दूध आणि मीठ तुम्ही एकत्र केलं तर काय होतं, दूध फाटतं. बरोबर. तुमच्या शरीरात सेम परिणाम जाणवतो. त्याचा कर्डलिंग इफेक्ट किंवा दह्यासारखा एक तत्सम पदार्थ तुमच्या शरीरात तयार होतो, जो अगेन विरुद्ध अन्नाच्या कॅटेगरीमध्ये येतो. तर या पद्धतीचे कॉम्बिनेशन्स तुम्ही घेतले नाही पाहिजेत. ऑड कॉम्बिनेशन्स मध्ये अजून एक चांगलं उदाहरण म्हणजे सकाळ सकाळी लोक वेट लॉस साठी मध आणि लिंबू पिळालेलं गरम पाणी घेतात. मध हा गरम करून कधीही घेतला जात नाही. आयुर्वेदनुसार तुम्ही मध गरम करत असाल तर तो विषकारी आहे, पॉइझनस आहे बॉडीला. त्याच्यामुळे तो तुम्हाला वेट लॉस साठी तर मदत करत नाही, अगेन तुमच्या शरीरात तुमच्या अग्नीला बिघडवतो, आम निर्मिती करतो, फूडला अनडायजेस्टेड ठेवतो आणि हे सतत कॉम्बिनेशन तुम्हाला डेडलिएस्ट पण होऊ शकतं तुमच्या शरीरासाठी. मध आणि दही यांसारखे पदार्थ कधीही गरम करून खाल्ले जात नाहीत. हे पदार्थ तुम्ही इंडिव्हिज्युअली खाऊ शकता. आता मध हा वृक्ष आहे, मध हा कोरडेपणा आणतो. तो जर वजन वाढलेल्या व्यक्तींमध्ये तुम्ही जर मध खाल्लात तर मध तुमचं वजन कमी करायला मदत करेल, पण तो गरम करून तुम्ही घेऊ नका. बऱ्याच वेळा जेवण केल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खातो, नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आम्हाला आईस्क्रीम खायला दिलं जातं, ते योग्य आहे का? आयुर्वेदनुसार मधुर पदार्थ किंवा गुरु पदार्थ जेवणाच्या आधी खाल्ले जातात, कारण की तुमच्या पोटातला जो अग्नी आहे किंवा तुमचं डायजेशन आहे ते अत्यंत स्ट्रॉंग असतं. याचं उदाहरण आपल्याला देता येईल की एखाद्या चुलीमध्ये आग पेटत आहे, पोटाची अवस्था सुरुवातीला अशीच असते. अन्न खाताना ती आग अगदी व्यवस्थित पेटलेली असते, त्याच्यामध्ये तुम्ही जे पण टाकाल ते अगदी भस्मसात होतं. बरोबर. पण हे गुरु पदार्थ लोक जेवणानंतर घेतात, ज्यावेळी डायजेशन स्लो व्हायला सुरुवात होते किंवा तुमचा अग्नी त्यावेळी तितकासा तपतं किंवा प्रज्वलित नसतो, आणि या गोष्टी काय होतात, अगेन ते तुमच्या शरीरात तसंच साचून राहतं, पचत नाही. बऱ्याच लोकांना हृदयाचा त्रास सुद्धा होतो, हृदयाचे वेगवेगळे आजार होतात जे लोक जेवणानंतर आईस्क्रीम खातात. कारण आयुर्वेदनुसार आईस्क्रीम हा गुरु पदार्थांच्या कॅटेगरीत येतो, तो अत्यंत जड समजला जातो आणि आयुर्वेद जड गोष्टी जेवणाच्या शेवटी कधीही सांगत नाही घ्यायला. तसं तर पाहायला गेलं तर मग आपली जीवनशैलीच पूर्णच खराब आहे. पूर्णतः खराब. आयुर्वेदानुसार आम्ही काहीच करत नाही. आयुर्वेदनुसार फॉलो बऱ्याच गोष्टी होत नाहीत आणि काही गोष्टी फॉलो होतात त्या चुकीच्या पद्धतीनं होतात. आता बऱ्याच लोकांना सकाळ सकाळी लिंबू पाणी पिण्याची सवय असते, बरोबर. पण त्यांना स्वतःलाच हे माहिती नसतं की या लिंबूमुळे मला जळजळ होते. तो बऱ्याच लोकांना सूट होत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही आवळा पाणी घेऊ शकता.
कारण आवळा हा त्रिदोष शामक आहे. आंबट जरी असला तरी तो पित्ताला बिघडवत नाही. त्याच्यामुळे सकाळ सकाळी तुम्ही आवळा पाण्याचा एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन ठेवू शकता. एक महत्त्वाचा प्रश्न. आम्ही थोडंसं आजारी पडलो, थोडासा ताप आला, सर्दी आला की आम्ही मेडिकलमध्ये जातो. मेडिकलमध्ये गेल्यानंतर आम्हाला गोळ्या दिल्या जातात, जे की एक प्रकारचं केमिकलच आहे. शरीरासाठी ते किती हानिकारक आहे? आयुर्वेदानुसार काय त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? आयुर्वेद कोणताही व्याधी ज्या वेळेला होतो तेव्हा तो व्याधी पोटापासून सुरू होतो असं आयुर्वेद बऱ्याच ठिकाणी सांगतात. बरोबर. किंवा काही जे लोक वयोवृद्ध आहेत ते पण आपल्याला सांगतात की अरे पोट ठीक असलं तर प्रकृती नीट राहते किंवा आरोग्य चांगलं राहतं. तर आयुर्वेद असं सांगतं की आयुर्वेदमध्ये बरेचसेच रोग हे पोटापासून सुरुवात होते त्यांची. तुम्हाला कधीही ताप आला, ज्याला आयुर्वेदमध्ये ज्वर म्हणतात, तर तुम्ही अन्न खाल्लं नाही पाहिजे. कारण ज्वर किंवा ताप येणं म्हणजे शरीरात अपाचित अन्न साचलं आहे, ते पचलं नाही आहे. शरीरात पोटाच्या अंतर्गत जो उष्णता आहे ती उष्णता तुमच्या पोटापासून दूर तुमच्या त्वचेकडे जाते आणि तुमच्या शरीरात गरम असल्याची भावना येते किंवा ताप येतो तुम्हाला. तर अशा वेळी तुम्ही पोट हलकं ठेवलं पाहिजे. तुम्ही मंड किंवा युष पिलं पाहिजे. गोळी घेऊन तुम्ही काय करता की ताप कमी येतो, पण अपाचित अन्न किती प्रमाणात पचतं? नाही पचत. पोट रिकामं ठेवल्याने तुमचं अपाचित अन्न पचतं. तुमचे जे चॅनल्स आहेत, बॉडी चॅनल्स जे अंतर्गत आहेत, ज्याला स्त्रोत असं म्हणतात आयुर्वेदात, ती मोकळी होतात. जो तो उष्मा आहे तो उष्मा परत आपल्या बॉडीमध्ये त्या जागेवरती येतो. त्यामुळं अशा पद्धतीचे कोणतेही व्याधी असतील तर गोळी खाऊन त्याच्यावरती ढीगभर अन्न खाऊन विश्रांती करण्यापेक्षा पोट रिकामं ठेवा. पोट तोपर्यंत रिकामं ठेवा जोपर्यंत तुम्हाला चक्कर वगैरे येणार नाही. तुम्हाला चक्कर वगैरे येत असेल तर तुम्ही मंड किंवा युष पिऊ शकता. आणि हे आपण खूप वर्षांपासून करत आलोय. भाताची पेज पिणं, बरोबर. जे तुमच्या तापाला पण कमी करतं, तुमच्या शरीरात ऊर्जा पण ठेवतं आणि तुम्हाला अशक्तपणा पण येत नाही. जेवलं कधी पाहिजे? भूक लागल्यानंतर का बऱ्याच वेळा काय होतं, पोट भरलेलं असतं, जेवण केलेलं असतं, पण एखादा आवडीचा पदार्थ असला की आम्ही कंट्रोल नाही करत, आम्ही खाऊन टाकतो. त्याबद्दल सांगा. आयुर्वेद हा अग्नीवर खूप जास्त बोलतो. अग्नी म्हणजे तुमचं डायजेशन. ज्याचं डायजेशन चांगलं, ज्याचा समाग्नी चांगला, अग्नी अगदी बॅलेन्स्ड आहे, तो व्यक्ती स्वस्थ. आपण काय करतो बऱ्याचदा, जेवल्यानंतर पण अजून काहीतरी आवडीचा पदार्थ दिसला तर खातो. तो पदार्थ नीट पचला जात नाही, कारण तिथं अग्नी तुमचं तो अन्न पचवू शकत नाही एक्स्ट्राचं. आयुर्वेद याच्याबद्दल सांगतं की तुम्ही भूक लागेल त्याच वेळी जेवा आणि योग्य मात्रेत आहार घ्या. कारण की आयुर्वेद असं म्हणतो की कुक्षीचे म्हणजे पोटाचे 3 भाग होतात. एक भाग अन्नासाठी, एक भाग पाण्यासाठी आणि एक भाग वायूसाठी. म्हणजे पोटात थोडीशी जागा शिल्लक ठेवल्याने ते अन्न व्यवस्थित पचण्यास तो वायू मदत करतो. जर तुम्ही जास्त अगदी सामान्य भाषेत गळ लागेपर्यंत जेवलात तर त्या वायूला फिरायला जागा नाही राहत पोटात आणि तो तुमचं अन्न पचवू शकत नाही. आणि याचा परिणाम काय होतो? इनडायजेशन होतं. बऱ्याच वेळा लोकांना जळजळ होते, ऍसिडिटी होते, काही लोकांना लूज मोशन सुद्धा होते जास्त जेवल्याने. तर हे गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही योग्य मात्रेत आहार घेतला पाहिजे. रिकामं पोट थोडं ठेवलं पाहिजे, कधी पोट भरून नाही जेवलं. आजकाल ती जॅपनीज कॉन्सेप्ट खूप जास्त फेमस होते, ज्याच्यामध्ये 20 आणि 80% प्रमाण सांगितलंय की 80% जेवलं पाहिजे. हे आयुर्वेदाने 4-5 हजार वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे. किंवा एकाच वेळी पूर्ण जेवण्यापेक्षा ते 2-3 वेळा टप्प्याटप्प्यात जेवलं पाहिजे. थोडं अन्नाचं पचन होऊन तुम्हाला भूक लागल्यासारखी भूक लागेल त्यावेळी तुम्ही आहार घेतला पाहिजे. तुम्ही घड्याळानुसार आहार नाही घ्यायचा, तुमच्या अग्नीनुसार आहार घ्या. तुमच्या पोटात ती भूक असली पाहिजे. वेळेनुसार तुम्ही टाइम टेबलनुसार जेवत असाल तर ते अन्न तुम्हाला पचणार नाही. भूक लागली असेल, ऍक्च्युअल भूक, जसं की तुमच्या नावडती भाजी केली आहे घरात आणि तुम्हाला भूक लागली तरीही तुम्ही ती खाताय, ही झाली खरी भूक. म्हणजे खरी भूक आणि खोटी भूक ओळखून तुम्ही जेवण केलं पाहिजे. बऱ्याच वेळा अनेक सेलिब्रिटी सांगतात की एक टाइम जेवलं पाहिजे, किंवा बऱ्याच वेळा रात्रीच्या झोपेमध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये साधारणतः 3 ते 4 तासांचं मिनिमम अंतर असलं पाहिजे असं एक्सपर्ट लोक सांगतात. त्याच्याबद्दल आपलं आयुर्वेद काय सांगतं? आयुर्वेदनुसार ज्या वेळेला सूर्यास्त होतो त्यावेळेला अग्नीही मंद होतो. बरोबर. म्हणजे अन्नाचं पचन करण्याचा जो प्रहर सांगितलाय किंवा काळ सांगितला आहे तो काळ नसतो. त्यामुळे तुम्ही लेट नाईट जेवण नाही केलं पाहिजे. तो निद्रेचा काळ आहे आयुर्वेदनुसार. तर त्यावेळी तुम्ही जेवण केल्याने काय होतं की तुमच्या धातूंचा आणि तुमच्या दोषांचा बॅलन्स बदलतो किंवा चेंज होतो. तर तुम्ही वेळेत जेवण करणं, योग्य मात्रेत जेवण करणं आणि योग्य प्रकारे जेवण करणं हे केलं पाहिजे. बॅलन्स करता आला पाहिजे थोडक्यात.
मॅम आज आम्ही बघतो अनेक लोकांना पित्ताचा त्रास आहे, मग त्याच्यामुळे ढेकर येणं वगैरे अशा प्रकार घडतात किंवा जळजळ होणं वगैरे. तर हे कशामुळे होतं आणि आयुर्वेद काय सांगतं याच्यावर? ज्यावेळी आपण अतिमात्रेत आहार घेतो त्यावेळी आपले तिन्ही दोष बिघडतात. हम्म. बऱ्याच लोकांना काय होतं की अंदाज येत नाही खाताना किंवा ते जास्त प्रमाणात खातात एखादा पदार्थ आवडला म्हणून आणि नेमका पित्ताचा त्रास होतो, पित्त बिघडलं असं म्हणतो आपण, किंवा ऍसिडिटी होते लोकांना आणि लोक काय करतात की कोणताही विचार न करता ऍसिडिटीची गोळी खाऊन टाकतात. तुम्ही त्या पित्ताला पचवायला जागाच शिल्लक ठेवत नाही, त्या गोळीने तुमचं ते पित्त तुम्ही पचवायला हे करता आणि अशी सवय रोज लागते. रोज काही लोक मी पाहिलेत की जे रोज पित्ताची गोळी खातात. साधा सोपा सरळ उपाय आहे. जर तुम्हाला पित्त होतंय, तुम्हाला आंबट गुळण्या येत आहेत, वरती जळजळल्याप्रमाणे वाटतंय किंवा असं वाटतं की खाल्लंय पण ती वरती आल्यासारखं वाटतंय, तुम्ही यावरती सरळ सरळ साळीच्या ज्या लाह्या आहेत त्या खाऊ शकता. ओके ओके. साळीच्या ज्या लाह्या आहेत ज्या पूर्वी खायचे लोक, ते तुमचं पित्त पचवायला, बेसिकली पित्त एक्सेसिव्ह पित्त ऍब्सॉर्ब करायला मदत करतात. तुम्ही त्या भिजवूनही खाऊ शकता पाण्यात किंवा कोरड्या खाल्ल्या तरीही चालतील. ओके. त्यांचा जो कोरडेपणा आहे तो पित्ताचा जो लिक्विड पार्ट आहे किंवा द्रव पार्ट आहे तो शोषण्यास मदत करतात आणि तुमची ऍसिडिटी कमी होते. पित्ताची गोळी जास्त प्रमाणात खाल्ल्याने काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये हायपर कॅल्सिमिया होतो. कॅल्शियमचं प्रमाण किंवा मिनरल्सचा बॅलन्स चेंज होतो. बॉडीमध्ये जे मिनरल्स आहेत त्यांचा बॅलन्स चेंज होतो आणि त्याच्यामुळं हाडांमध्ये ठिसूळपणा येणं किंवा अशक्तपणा वाटणं आणि अग्नी बिघडतोय तुमचा सरळ सरळ. तुमची जे डायजेशन आहे ते पूर्णतः बिघडतं. त्याच्यामुळं तुम्ही रोज तरी पित्ताची गोळी नाही खाल्ली पाहिजे. ॲलोपॅथीमध्ये पित्ताच्या गोळ्या का दिल्या जातात, गोळ्या ज्या बाकीच्या दिल्या आहेत त्याच्यामुळं ऍसिडिटी वाढू नये म्हणून पित्ताची गोळी दिली जाते. ती पण जेवणाआधी खाल्ली जाते, ती ट्रीटमेंटमध्ये दिली जाते. काही लोकांनी त्याला लाईफस्टाईलचा भाग करून टाकला. बरोबर. बरेच लोक ज्यांचं वजन जास्त आहे त्यांच्या डाएटमध्ये त्यांचे जे कोणी फिटनेस ट्रेनर असतील त्यांच्याकडून सूप पिण्याचा सल्ला दिला जातो. बरोबर आहे का? तर हे सूप पिणं त्यांच्यासाठी चांगलं आहे का? त्याने खरंच वजन कमी होतं का काही वेगळे दुष्परिणाम होतं? आजकाल डाएटमध्ये जे लोक सूप पितात किंवा हॉटेल्समध्ये जाऊन स्टार्टर्स वगैरे मध्ये सूप पिलं जातं, तर हे जे सूप आहे त्याचे 2 प्रकार होतात. एक पाण्यापासून बनवलेला, पाणी बेस्ड आपण म्हणतो, वॉटर बेस्ड, आणि एका सूपामध्ये क्रीम किंवा तत्सम पदार्थांचा वापर केला जातो. तर सूप जरी तुमचा इग्निशनला प्रज्वलित करायला जरी मदत करत असेल तरी सूपमध्ये क्रीम बेस्ड सूप घेतल्याने तुमचं वजन कमी होत नाही किंवा त्याने अग्नी प्रज्वलित होत नाही, वजन उलटा वाढतं, कारण तो पदार्थ पचायला जड बनतो. क्रीम ही पचायला जड आहे. तुम्ही जेवणाच्या सुरुवातीला कोणत्या प्रकारचं सूप पिता आहात यावर सुद्धा तुमच्या अग्नीचं प्रज्वलन आणि तुमची जी तब्येत आहे ती वाढणं किंवा कमी होणं अवलंबून आहे. आयुर्वेदमध्ये काय सांगितलंय, मंड किंवा युष प्या. आता मंड आणि युष काय कॉन्सेप्ट आहे, तर मंड आणि युष मध्ये डाळीचा जो वरणाचा भाग आहे, वरण आपण म्हणतो डाळीचं वरण, हे पिलं जातं. आयुर्वेदमध्ये ज्यांना वजन वाढवायचं आहे ते लोक डाळ घट्टसर घेऊ शकतात, घट्ट डाळ. आणि ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे ते डाळीच्या वरचं जे पातळ वरण आहे ते पिऊ शकतात. याने ऍसिडिटीही होणार नाही आणि वजन वाढण्यास किंवा कमी राहण्यास पण मदत होऊन जाईल. शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. आता उन्हाळा ऋतू सुरू आहे, या उन्हाळ्या ऋतूविषयी आयुर्वेद काय सांगतं? उन्हाळा ऋतू हा आयुर्वेदानुसार ग्रीष्म ऋतू समजला जातो. या ऋतूमध्ये तुम्ही आंबट, तिखट असे पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत. तुम्ही फ्रीज मधल्या पाण्याऐवजी जो वातकारी आहे, वात वाढवतो आणि वजन वाढवण्यास सुद्धा मदत करतो, त्यापेक्षा तुम्ही माठातलं पाणी पिलं पाहिजे. आयुर्वेदमध्ये पानक आणि मंथ अशा कॉन्सेप्ट सांगितल्या आहेत. वेगवेगळ्या पदार्थांनी युक्त, वेगवेगळे पदार्थ मिक्स करून, वेगवेगळे पदार्थ किंवा त्यामध्ये वनस्पतींचाही वापर आपण म्हणू शकतो, असे पदार्थ मिक्स करून त्या पद्धतीनं संस्कारित केलेलं पाणी तुम्ही पिऊ शकता. बॉडीला एक्सटर्नली थंड वाटणाऱ्या पदार्थांच्या पेक्षा बॉडी आतून थंड कशी झाली पाहिजे यावर जास्त भर दिला पाहिजे. जसं की डाळिंब, सातू, दूध, तूप, द्राक्ष. आयुर्वेद सध्या तर्पक असं सांगतं. तर्पक म्हणजे तुमचं
एकदम क्विक हायड्रेशन करणारा पदार्थ आहे द्राक्ष असं सांगतं. नारळ पाणी या गोष्टींचा तुम्ही आहारात वापर केला पाहिजे. केला पाहिजे. ज्यांना कोणाला आपल्या हेल्थविषयी जे काही प्रॉब्लेम्स असतील, मॅमचे जे काही डिटेल्स असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे, त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्यांच्या क्लिनिकचा ॲड्रेस तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्याचबरोबर मी कमेंटमध्ये पण देतोय. तिथून मॅमशी तुम्ही कनेक्ट करू शकता. मॅम, तुम्ही इथे आलात आणि आयुर्वेदाबद्दल आम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजून सांगितल्यात. आज बऱ्याच गोष्टी मलासुद्धा समजल्या. निश्चितच याच्यावरती आम्ही काम करू आणि आपली जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा इथे आल्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आणि पुन्हा एकदा आपण भेटूच. थँक्यू. धन्यवाद.